दुःखाचं होतं सगळी कामं बहुतेक आता मला करायला लागतील घरी सावली गेल्यामुळे. प्राप्तीशी बॉन्ड झालाय माझा की मी एवढं केलं तरी आम्हाला कळतं की काय म्हणायचं. मला म्हणजे तिचं लग्न होऊ दे नाहीतर नाही होऊ दे, मला पैसा मिळाल्याशी कारण आहे. माझ्या नंदेच्या नाकात दम कसा करायचा याच्यासाठी मला विचार करायला लागतोय. हो, तुम्ही नका विचार करू, तुम्ही या आणि नुसते एपिसोड बघा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि लग्न कोणाचं आहे तर सावलीचं आहे. आणि माझ्यासोबत कोण आहे तर जयंती आणि सावली. कशी आहात? मस्त मजेत. पण आता लग्न होतंय तर आनंद होत असेल ना? मला तर खूप. याचं कारण आता ते ट्विस्ट सांगायचं की नाही माहिती नाही, नंतर रिलीज करणार असाल तर सारंग सोबत होतंय त्यामुळे पैसाच पैसा. त्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि दुःखाचं होतंय सगळी कामं बहुतेक आता मला करायला लागतील घरी सावली गेल्यामुळे. पण तिने मला कबूल केलंय की ती येऊन घरची कामं करून जाणार आहे. सो शब्द पाळायचा आहे. बट जयंतीला जरी आनंद होत असेल तर आय थिंक गौरीताईला दुःख होतंय. कारण आम्ही नाही जास्त नाही भेटणार. आम्ही दिवसभर कंटिन्यू शूट करायचो, नाश्ता करायचो, लंच करायचो, आम्ही एकत्रच असायचो. तिचं जग एक्सप्लोर करणं ही एक वेगळी स्ट्रीट आहे. म्हणजे या टप्प्यावर आल्यानंतर तिला आम्ही जेनझीचं प्रतिनिधी म्हणतो. तर त्यांच्या कन्सेप्ट, त्यांच्या गोष्टी, आणि ती इतकी मुरलेली आहे दोन्ही पिढ्यांमध्ये. कारण बाबांमुळे तिला फार जुनी गाणी वगैरे पण माहिती आहेत आणि तितकीच ती नवीन एखादी कन्सेप्ट, तुम्हाला एखादी गोष्ट पण पटकन सांगून टाकते. सो प्राप्ती हे फुल पॅकेज आहे तुम्हाला जुन्या नव्या गोष्टी सांभाळून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि जुन्याचा सराव करण्यासाठी उत्तम. पण प्राप्ती ना खूप जोक सांगत असते, मग अशी आम्हालाही सांगितलं. तसे रोज असतात? माझ्याशी जरा हिंमत कमी आहे तिची या बाबतीत. पण मग आता एक होऊन जाऊ दे, बघू ताई बरोबर उत्तर देते की नाही. ओ गॉड. तो मी हा विचारलेला का टाळं कसं खोलायचं? नाही. अरे आपल्याला आत जायचंय तर टाळा कसं ओपन करायचं? बरं, आता समजा तुला घरात जायचंय, बाहेरून लॉक्ड आहे, टाळ आहे, तर तू आत कसं जाणार? तुझ्याकडे चावी नाहीये, तुझ्याकडे तोडायला काहीच ऑप्शन नाहीये. टाळ म्हणून नाही. असं तोंड होतं आमचं जेव्हा तू हे जोक सांगते. नाही तर खिडकी पण नाहीये, फोन पण नाही, काहीच ऑप्शन नाहीये, पण तुला जायचंच आहे. तू काय करणार? ते टाळं कसं ओपन करणार? दगडाने तोडेन मी. नाहीये काहीच पास. तू त्या टाळ्याशी बोलशील, बिकॉज कम्युनिकेशन इज द की. हसली. तिला इतकं आवडला ना की ती कंट्रोल करून हसली. पण हा बॉन्ड ऑफ स्क्रीन किती जुळला? ऑफ स्क्रीन तर विचारू नको. म्हणजे आमचं, मी बरेचदा म्हणते की याच्या आधी काही मोजक्या माझ्या मैत्रिणी आहेत की श्रुतकीर्ती झाली पारूमध्ये जी करते, किंवा अक्षया झाली, किंवा अजून 1-2 जणी आहेत की आम्ही असं भुवईवर केलं तरी आमचं एकमेकांना कळतं की काय म्हणायचं. तसं आता प्राप्तीशी बॉन्ड झालाय माझा की मी एवढं केलं तरी आम्हाला कळतं की काय म्हणायचं. सो त्या नोटवर बॉन्डिंग आलंय इतपत आम्ही एकमेकींसाठी. करेक्ट. आणि गौरीताईबद्दल सांगायचं तर शी इज व्हेरी स्वीट. आणि मी हिला खूप मालिकांमध्ये बघितलंय, लहानपणापासूनच खूप मालिकांमध्ये बघितलंय. तर माझ्यासाठी ह्या सिरियलमधले सगळेच आर्टिस्ट खूप सिनियर आहेत. आणि माझं असं झालेलं की मला माहीत नव्हतं इतकं छान बॉन्ड होईल. वाटलेलं की ठीक आहे फॅमिली आहे, नॉर्मल होईल, पण ही खूप स्वीट आहे. आणि स्वतःसाठी कमी बट सगळ्यांसाठी आवर्जून जेवण आणते. ते असा एखादा पदार्थ नाही, 10 पदार्थ आणते वेगळे, डेझर्टपासून लंचपासून ब्रेकफास्टपर्यंत सगळं आणते ती. तर आमची धम्माल असते. प्राप्तीविषयी मला हे सांगायला आवडेल की आजकालची पिढी असं आपण बरंच नावं ठेवतो, गोष्टी बोलतो ना, पण असं काय नाही. आजकालची पिढी जर प्राप्तीसारखी असेल तर ती खूपच भारी आहे. कारण जिथे मजा मस्ती तिथे मजा मस्ती, जिथे सिन्सिअरिटीने काम तिथे सिन्सिअरिटीने काम, जिथे व्यवहार, मुळात म्हणजे व्यवहार पैशांच्या बाबतीतला नाही, व्यवहारी बोलणं जे असतं आपलं, किंवा नियम, आपल्या अटी, आपल्या गोष्टी या व्यवस्थित पद्धतशीरपणे समोर ठेवणं, हे सुद्धा तिला खूप चांगलं जमतं. आणि याबद्दल तिला मी 100पैकी 100 मार्क देईन. म्हणजे या गोष्टी काही ती शिकते, तिला त्याचं अडलं तर ती विचारते. सो आजकालच्या पिढीमध्ये हा एक प्रॉब्लेम की विचारणं किंवा ह्या गोष्टी जराशा काही अनुभव येतात. तर प्राप्ती फारच वेगळी आहे त्या बाबतीत.
तिकडे हसतोय आमचा सारंग मागे उभा आहे आणि त्याचं असं झालंय की खूप बोलतेस असं नाही का वाटत तुला प्राप्तीबद्दल. पण आता पैसा मिळणार आहे तर त्या पैशासाठी तिचं लग्नाची किती तयारी सुरू आहे? अरे मला म्हणजे तिचं लग्न होऊ दे नाहीतर नाही होऊ दे, मला पैसा मिळाल्याशी कारण, असं आतापर्यंतचा जयंतीचा प्रवास होता. आता तर ती मेहंदळ्यांची सून झाली आहे. म्हणजे जयंतीच्या डोक्यात इतकं काय काय पिकणार आहे की कसे मी पैसे मिळवणार आणि कशी मी पैशांच्या गादीवर झोपणार. त्याच्यामुळे पूर्णपणे माझी तयारी, मी जेव्हा हे सिक्वेन्सेस शूट झाले तेव्हा सगळे शॉकमध्ये होते आणि जयंती आनंदात होती की जे झालं त्याने मला काही फरक पडत नाही. मला एवढंच फरक पडतो की आता मेहंदळे आमचे सोयरीक त्यांच्याशी जुळलेली आहे आणि इथून आता माझा पैसा कसा काढायचा, आपण आनंदी कसं राहायचं. तर साऊच्या सगळ्या सॅक्रिफायसेस मध्ये किंवा तिच्या सगळ्या प्रवासामध्ये जयंती स्वतःची वाट बरोबर शोधते. करेक्ट. पण काही वहिनीने टिप्स दिल्यात, आता लग्न होत आहे तर आता पैसा मिळणार, मग गोडगोड तर राहत असतील ना. तू सांग, पण एकच टिप तिला पुरेशी आहे, वहिनीसारखं वागायचं नाही. पण तुम्हाला सांगू, मला वहिनीचं कॅरेक्टर खूप आवडतं. म्हणजे जर मी रिअल लाईफमध्ये पण असं कोणतं कॅरेक्टर असेल ना, मी खूप धमाल करेन त्या व्यक्तीसोबत. कारण हे जे कॅरेक्टर आहे ना, ते घरातलं असं मेन कॅरेक्टर आपण बोलू शकतो की म्हणजे सगळे इथे इमोशनली स्टेबल नाही आहेत, सगळे इमोशनल दाखवले आहेत. वेअरएज शी इज द वन जी हसवते पण आहे, जी चाव 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 पण करते, तिचे वेगळेच मूड स्विंग्स चालू असतात. सो दिस इज अ फन कॅरेक्टर आणि ती काम उत्तमच करते. आम्हा सगळ्यांची फेवरेट आहे आणि ती सीन्स सगळे असे फाडून टाकते. सो या आय लव्ह माय वहिनी. आय लव्ह माय वहिनी अलॉट. आय लव्ह माय वहिनी. सावली ऍक्च्युली वहिनीवर खूप प्रेम करते, पण फक्त ती पण आता लग्न तर होणार, ट्विस्ट तर येणार, तर एक प्रेक्षकांना अपील करूनच टाका की लग्नाला या, ते पण वहिनीच्या स्टाईल. तुम्हाला तर माहिती आहे कोट्टलवार खानदानातली आहे हो मी. त्यामुळे कसं आहे, नंदेचं लग्न एवढ्या मोठ्या घराण्यात होतंय, लई मजा येणार आहे तुम्हाला सांगते. रोज संध्याकाळी 7 वाजता टीव्ही समोर बसायचं आणि ही मजा बघायची. काय माझ्या नंदेच्या नाकात दम कसा करायचा याच्यासाठी मला विचार करायला लागतोय. हो, तुम्ही नका विचार करू, तुम्ही या आणि नुसते एपिसोड बघा आणि मग बघा काय होतं ते. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.